नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कीम कोड 914 पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत. अ, या लॉटरी अंतर्गत हा स्कीम कोड म्हाडाने दिलेला आहे. ठीक आहे, तर या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत आपण. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. ठीक आहे, आणि जर नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं, स्कीम कोड क्रमांक आहे 914 आणि प्रोजेक्टचं नाव आहे MJ ओपेरा. लोकेशन आहे वाकड आणि इथे म्हाडाने जवळजवळ 12 2 BHK फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत. कार्पेट जो आहे तो आहे इथे 500 आणि 530चा कार्पेट आहे. एक डिसेंट म्हाडाच्या हिशोबाने 2 BHK साठी कार्पेट म्हाडाने इथे दिलेला आहे आणि याची प्राईस आहे जवळजवळ 26 लॅक्स. ठीक आहे, तर ही होती बेसिक माहिती. त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट रेरा वेबसाईटवर सुद्धा रजिस्टर्ड आहे आणि ॲज पर रेरा वेबसाईट याचं पोझिशन जे आहे ते मागच्या महिन्यात म्हणजे लगेच आता ऑक्टोबर 2025 आहे. पण माझ्या मते आता याची आता आपल्याला अपडेटेड पोझिशन डेट एकदा बघावी लागेल. ठीक आहे. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती आणि टोटल या प्रोजेक्टमध्ये टोटल 3 विंग्स आहेत, A, B आणि C विंग असा हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण लेआउट चेक करणार होता त्या या प्रोजेक्टचं. ठीक आहे, तर 3 विंग्स असणार आहेत, A विंग, B विंग, C विंग. त्याच्यानंतर इथे क्लब हाऊस, ओपन स्पेस आणि टेरेसवर सुद्धा काही ॲम्युनिटीज असणार आहेत. आता म्हाडाचे फ्लॅट्स आधी चेक करूया आपण कुठे असणार आहेत. आणि पहिली गोष्ट तर बिल्डिंग किती माळ्याची असणार आहे. तर बेसमेंट असणार आहे, ग्राउंड फ्लोअर असणार आहे, त्यानंतर 3 पार्किंगचे फ्लोअर असणार आहेत आणि त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरपासून ते 19th फ्लोअरपर्यंत फ्लॅट्स असणार आहेत. तर अशी टोटल 19 माळ्याची ही टॉवर्स असणार आहेत, A, B आणि C विंग. ठीक आहे. आता म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ना, तर त्यांनी A आणि B विंगमधलं जे पार्किंग आहे, फर्स्ट पार्किंग आणि थर्ड पार्किंगमध्ये त्यांनी 2 फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत. म्हणजे कॉमन पार्किंग असणार आहे ए बिल्डिंग आणि बी बिल्डिंगचं, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट फ्लोअरला एक फ्लॅट आणि थर्ड फ्लोअरला एक फ्लॅट. ठीक आहे, असे 2 फ्लॅट्स म्हाडा इथे अवेलेबल करून दिलेले आहेत म्हाडाने पार्किंग फ्लोअरवरती. त्याच्यानंतर बाकीचे जे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत ते असणार आहेत बी विंगमध्ये. ठीक आहे, तर इकडे तुम्ही बघू शकता बी विंगमध्ये इथे म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ना, तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड फ्लोअरला प्रत्येकी 4 फ्लॅट्स आहेत. तर असे 4, 4, 8 आणि हे 4, 12 आणि हे 2 पार्किंगमधले 2 असे 14 फ्लॅट्स म्हाडाने दिलेले आहेत. आणि या 14मधून या लॉटरीसाठी टोटल 12 फ्लॅट्स म्हाडाने अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे, तर म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते बी बिल्डिंगमध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड फ्लोअरला असणार आहेत. त्याच्यानंतर थोडंसं अजून आपण प्रोजेक्टची माहिती बघूया इकडे. ठीक आहे. लोकेशन जर बघितलं तर प्राईम लोकेशन आहे, वाकड हे सर्वांना माहितीच आहे. ठीक आहे, हा आपला हिंजेवाडीचा रोड आहे. ठीक आहे, वाकड हिंजेवाडीचा रोड आहे आणि या हिंजेवाडी रोडच्या इथून मग तुम्हाला हिंजेवाडी औंध रोडवरून हा जो तुम्हाला रस्ता देतो इथून तुम्हाला आत येऊन या प्रोजेक्टला तुम्हाला इकडे येता येतं तुम्हाला MJ ओपेरा वाकड. ठीक आहे. थोडंसं रेंटल इन्कम जाणून घेऊ. तर इकडे रेंट वाकडमध्ये सध्या 2 BHKचं 32,000 36,000 हे असं रेंट चालू आहे, म्हणजे 30 ते 35च्या दरम्यान याचं रेंट आहे. आणि त्याच्यानंतर मार्केट प्राईस जी आहे ती जवळजवळ 750 कार्पेटची अराउंड 1 CR वगैरे वाकडमध्ये सध्या चालू आहे प्राईस. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर मोठा 2 BHK तुम्हाला 1 CR पर्यंत येतो. आणि तेच म्हाडा जे ऑफर करते ते तुम्हाला जवळजवळ 530चा कार्पेट तुम्हाला 26 लॅक्समध्ये ऑफर केलेला आहे. त्याच्यामुळे प्राईस म्हाडाने एकदम स्वस्त दरात आणि ते पण प्राईम लोकेशनमध्ये इकडे फ्लॅट्स अवेलेबल म्हाडाने केलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडंसं आपण लेआउट्स वगैरे बघणार आहोत त्या प्रोजेक्टचे. हे याचं एलिव्हेशन असणार आहे प्रोजेक्टचं. ग्राउंड फ्लोअर, बेसमेंट, 3 पार्किंग आणि त्याच्यानंतर 19 माळ्याची बिल्डिंग असणार, टॉवर असणार आहे. हे ॲम्युनिटीज आहेत सगळ्या. स्विमिंग पूलसुद्धा असणार आहेत. तर म्हाडाचे फ्लॅट्स कॉमन बिल्डिंगमध्ये असल्यामुळे ॲम्युनिटीजसुद्धा तुम्हाला ॲक्सेस असणार आहे. तर त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतील पार्किंग आणि ॲम्युनिटीजचे. हे जून 2024चं कन्स्ट्रक्शनचं स्टेटस आहे सध्या, म्हणजे मागच्या वर्षाचं आहे हे. मागच्या वर्षी सुद्धा बऱ्यापैकी काम झालेलं आहे प्रोजेक्टचं. सॅम्पल फ्लॅट आहे, आपला बिल्डरचा नाही आहे म्हणजे असं.
आजूबाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता बरेच बिल्डिंग्स ऑलरेडी एक्झिस्ट आहेत तिकडे. हे अम्युनिटीज आहेत तिकडे सगळ्या. त्याच्यानंतर थोडंसं 2 BHKचं हे लेआउट आपण बघून घेऊ. ठीक आहे. तर इकडे तर तुम्ही बघितलं तर लिफ्ट आहे. लिफ्टच्या बाजूला तिथे एंट्रन्स केल्या गेल्या तुम्हाला इथे लिव्हिंग रूम आहे. ठीक आहे. लिव्हिंग रूम नंतर इकडे बाजूला किचन लेफ्ट साईडला, त्यानंतर वॉशरूम आणि 2 बेडरूम, एक मास्टर बेडरूम आणि एक नॉर्मल बेडरूम. आणि असं आहे ते इथे बेडरूमला अटॅच बाल्कनी मला कुठे दिसली नाही, आणि पुन्हा बेडरूमला अटॅच कुठलं एक टॉयलेट जे असतं ते नाही, एकच कॉमन टॉयलेट त्यांनी इकडे दिलेलं आहे. ठीक आहे. हे जसं स्टँडर्ड टिपिकल 2 BHKचं कॉन्फिगरेशन असतं तसं आहे. काही लेआउटमध्ये त्यांनी बाल्कनी दिलेली आहे, नाही दिलेली आहे, आणि टॉयलेट जे आहे ते कॉमन एकच दिलेलं आहे त्यांनी इकडे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती या प्रोजेक्टबद्दल. अजून आपल्याला काय माहिती घेता येईल ते मी तुम्हाला सांगतो. एक सेकंड. हा आजूबाजूचा परिसर आहे या प्रोजेक्टचा. हे बघा इथे सेल्स ऑफिस आहे आणि साईट आहे पूर्ण. त्याच्यानंतर बिल्डरचे रिव्ह्यूज जे आहेत, प्रोजेक्टचे रिव्ह्यूज वगैरे जे आहेत ना, ते खूप चांगले आहेत. सगळे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत. आता हे मंथ हा मागच्या महिन्याचा फोटो एकाने अपलोड केलेला आहे, तर सध्या तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शनचं स्टेटस. ठीक आहे. म्हणजे मला असं वाटतं की काही महिन्याने हा प्रोजेक्ट थोडासा डिले झालेला आहे. म्हणजे ऑक्टोबर 2025 याचं पोझिशन होतं, पण मला असं वाटतं की अजून एक 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला एक 5 ते 6 महिन्यामध्ये याचं पोझिशन मिळून जाईल. आता हा मागच्या महिन्याचा फोटो आहे. यात बघू शकता तुम्ही पेंटिंग वगैरेचं काम झालेलं आहे सगळं. फक्त आता एंट्रन्स गेट आणि बाकी सगळ्या गोष्टी बाकी आहेत. तर एकदा नक्की साईट व्हिजिट करा, जर तुम्हाला नक्कीच इंटरेस्टेड असेल या प्रोजेक्टमध्ये तर. हे बघा इकडे क्लिअर कट आपल्याला माहिती मिळत आहे. आणि रिव्ह्यूज जर तुम्ही वाचले तर या प्रोजेक्टचे रिव्ह्यूज खरंच चांगले आहेत. ज्यांनी कोणी इकडे बुक केलेलं आहे प्रायव्हेट बिल्डर. ठीक आहे. तर कुठल्याही प्रकारचे जास्त नेगेटिव्ह रिव्ह्यूज नाही आहेत. त्याचं ओव्हरऑल रेटिंग आणि रिव्ह्यूज खूप चांगले आहेत बिल्डरचे. ठीक आहे. तर या प्रोजेक्टमध्ये ॲम्युनिटीजचे तुम्हाला चार्जेस भरावे लागतील, पेमेंट पार्किंगचे चार्जेस भरावे लागतील, पुन्हा GST रजिस्ट्रेशन हे सगळे चार्जेस तुम्हाला ॲडिशनल लागणार आहेत. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.